एक महत्त्वाची घडामोड आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक मेडल मिळणार हे जवळपास निश्चित आहे। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचं मेडल निश्चित मानलं जातंय। तर स्वप्नील कुसाळेचं एक ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न आता जवळपास पूर्ण होत असल्याचं दिसतंय। दृष्टीपथात हे आता मेडल आहे भारताच्या खात्यात, यामुळे आणखी एक मेडल जमा होणार आहे। हे तिसरं मेडल असेल ऑलिम्पिक मधलं भारताच्या खात्यात जमा होणारं नेमबाजीतलं तिसरं मेडल। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचं मेडल निश्चित मानलं जातंय। तर त्याच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेची स्पर्धा पाहतानाची ही दृश्य आहे त्याला इथूनच चेअरअप केलं जातंय आणि अगदी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत जसजसे एक एक फेरी पुढे सरकेल तसतसा जल्लोष मोठ्या प्रमाणात करताना हे सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक या ठिकाणी आपण पाहतोय। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचं मेडल जवळपास निश्चित आहे असं आता म्हणता येते। त्यामुळे भारताच्या खात्यात एक मेडल जमा होणार आहे। कुसाळे स्वप्नील कुसाळेचं ब्रॉन्झ मेडल निश्चित आहे। हॅलो ऐका फॅन बंद करा। बोलतो मला खात्री होती मला खात्री होते मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल पण त्यानं तिरंगा झोळी आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। भारत देशात सगळा झेंडा फतकरला याचा अभिमान आहे मला। जय हिंद जय महाराष्ट्र। मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे गेले 14-15 वर्ष आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही। मोठं योगदान याच्यामध्ये वाटते आपल्याला आपलं योगदान तर आहे पण आमच्या परिवाराचं योगदान आहेच। त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम हे यांचं फार मोठं श्रेय आहे कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमे दिवशी बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत। त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे। माझी आई माझे आजोबा माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केलं। माझ्या दोघा भावांना आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे। आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं। खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेने बघत होतो पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यांना खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो। दिग्गजने खेळाडू आहेत ते दिले आणि त्याच्यानंतर आता कुसळेचं नाव लागलेलं काय सांगा? नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेलेत ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं पण त्यांचा परिवार वेगळा आमचा वेगळा त्यांचं गाव वेगळं आमचं गाव वेगळं आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं जिल्ह्याचं देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो आणि माझं गाव छोटं गाव आहे 1200 वस्तीचं माझं गाव आहे
आमच्या परिवाराचं गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो. चमकू शकतो हे त्याला ब्रॉन्झ मेडल जे आहे ते मिळत आहे आणि त्यामुळे त्याला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर एअर रायफल क्लब जे आहे त्या ठिकाणी अनेक त्याचे चाहते असतील किंवा खेळाडू असतील